नमस्कार, मी मोनिका राठी म्हणजेच तुमची सर्वांची लाडकी मंजू. नमस्कार, मी वैभव कदम म्हणजेच तुमचा सर्वांचा लाडका सत्यजित सुर्वे सत्या. कलाकट्टाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर दिवाळीची तयारी कुठपर झाली आहे आणि खरं तर शूटिंगच सुरू आहे, त्यामुळे मोनिकाला आणि वैभवला वेळ मिळतोय का दिवाळी साजरी करायला? वेळ मिळेल आता, कारण बघू शकता तुम्ही आता आम्ही दिवाळीचं शूट करतोय. पटकन शूट करून दिवाळीपर्यंत नक्कीच सुट्टी मिळेल अशी अपेक्षा तरी आहे. वैभव? हो, आता दिवाळी सिक्वेन्स शूट करतो. हा झाला की नक्कीच सुट्टी मिळेल. तयारी अशी काही खास तयारी केलेली नाही आहे. घरी तयारी जोरदार सुरू आहे. म्हणजे आईचा रोज फोन येत असतो मला की आज करंज्या केल्या, आज त्याचा फोन आला होता की आता आज तुझ्या आवडीचे लाडू बनवते मी बेसनचे, तर कधी येणार आहेस, तर कधी येणार आहेस. तर अजून काही ठरत नाही आहे आमचं, पण घरच्यांची तयारी सुरू झाली आहे. आम्ही फक्त त्यांना जाऊन जॉईन करणार. बरं, दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी मनात काय येतं की कुठून सुरुवात केली पाहिजे? फराळापासून. तर मोनिकाला येतात का फराळ वगैरे बनवतात प्रॉपर? नाही, बनवता नाही येत मला, खाता येते सगळं. आणि बनवता खरंच बनवता येत नाही. वैभव? मला पण काय बनवता येत नाही. म्हणजे करंज्या वगैरे करत मी मदत करू शकतो. मदत मी पण करू शकते, अगदीच नुसतीच खात नाही, मदत करू शकतो, पण बनवता असं काही येत नाही. बरं, मोनिकाची ही कितवी दिवाळी आहे लग्नानंतरची? लग्नानंतरची दुसरी दिवाळी. ओके, मग पहिल्या दिवाळीची काही खास आठवण आहे? पहिली दिवाळी सुद्धा मी कॉन्स्टेबल मंजूच करत होते, तर खूप कमी वेळ मिळाला होता, पण मी गेले होते, आवर्जून घरी गेले होते पहिली दिवाळी असल्यामुळे. आणि यावर्षी जाणार आहे. नवऱ्याला सांगून ठेवलंय पाडव्याचं गिफ्ट घ्यायला. आता मी नक्कीच ब्लॉग करेन त्याचा, काय देतो मला त्याच्यावर. काय दिलं होतं पहिला पाडवा गिफ्ट? काय मिळालं होतं? पहिला पाडव्याला साडी. ओके, आणि सासूबाईंना मदत वगैरे केली आहे फराळ बनवायला? नाही ना, मागच्या वेळेस पण वेळ नव्हता तेवढा मिळाला. आणि पण माझी सासू इतकी चांगली आहे, तिचा आज सकाळी फोन आला होता की तुला काय आवडते मी करून ठेवते, मला सांग. तर बस, अजून काय पाहिजे. पण वैभवचा कुठला सगळ्यात पदार्थ एकदम फराळातला एकदम आवडत आहे असं? बेसन लाडू मला सगळ्यात जास्त आवडतात. विशेष नाही, कारण गोड मला खूप आवडतं आणि बेसन लाडू त्यातले त्यात सगळ्यात जास्त आवडतं. सेटवरती फराळ बनणार आहे? हो, नक्कीच. आज सकाळीच आम्ही मंजू घरी शूट करत होतो, तर रव्याचे लाडू बनवलेत आम्ही. सुर्व्यांच्या घरी बघूया आता काय बनते. ओके, पण सेटवरती असं गेल्या वर्षी तुम्ही सेटवरतीच होतात, तर कोणाच्या घरून सगळ्यात जास्त फराळ आलेला आणि खूप आवडला असं काही घडलंय? मम्मीच्या घरून आला होता फराळ बराच, आणि पप्पांच्या घरून म्हणजे डॅडींच्या घरून पण आला होता. आपण काय घेऊन आलो? हां, याने बेसनाचे लाडू आणले होते, जो तो रूमवरच विसरला होता. मग तो आठवड्याने त्याला आठवण करून दिला, तो घेऊन आला होता सेट. बरं, एकमेकांसाठी कुठला फराळातला पदार्थ बनवायचा आहे आणि बोलवायचं आहे की मी हा फराळातला पदार्थ बनवलाय, तुला यायचं आहे, तर तो कुठला पदार्थ बनवाल? बनवायला वेळच मिळणार नाही आम्हाला असं वाटतं. इमॅजिन करू आपण. इमॅजिन करू शकतो. म्हणजे आवडीचा बनवायचा आहे की जो स्वतःला येतो आणि तू खायलाय असं? हां, जो मी चांगला बनवू शकते असं. सोनपापडी आणून देऊ शकते विकत. ये खायला. विकत? मग मी तर अख्खा फराळ सगळा घेऊन देईन त्याला.